नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत स्ट्रॅटेजी फॉर एच-एस-सी बोर्ड. मित्रांनो, बोर्ड एक्झाम जवळ आले, त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये भीती वाढायला सुरू झाली, बरोबर? अजून बऱ्याचशा मुलांनी अभ्यासाला सुरुवात केली नाहीये. ज्यांनी केली ठीक आहे, खूप चांगलं. पण तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे किंवा ज्यांनी सुरुवात केली नाही, त्यांनी कुठून सुरुवात केली पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून मी देणार. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला फक्त सबस्क्राईब करा आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सह्याद्री ट्युटोरियल्स आणि टेक एस्पायर ग्रुपनं एक नवीन ग्रुप तयार केलाय, जो की एम-एस-टी सी-ई-टी 2026 आणि एच-एस-सी बोर्ड देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप खूप हेल्पफुल ठरणार आहे. त्याच्यामुळे हा ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. ओके. हा क्यूआर कोड स्कॅन करा. तुम्ही ऑटोमॅटिकली ग्रुपमध्ये जॉइन होताल. ओके. त्या ग्रुपवर आम्ही स्टडी मटेरियल असेल किंवा भरपूर टॉपर्सच्या ज्या नोट्स असतील किंवा पी-पी-टीज वगैरे असतील, भरपूर गोष्टी शेअर करणार आहोत. बरेचसे जण त्या ग्रुपला जॉइन झालेत. जर तुम्ही त्या ग्रुपला जॉइन झाले नसाल, तर प्लीज फक्त त्या ग्रुपला जॉइन करा. तर आता मित्रांनो, आता सर्वात प्रथम आपण पाहूया, की टाईम किती राहिला एच-एस-सी बोर्डसाठी, बरोबर? ऑक्टोबर सध्या चालू आहे. आज 5 ऑक्टोबर. त्याच्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये तर आपली एक्झाम असते, बरोबर? म्हणजे टाईम किती राहिला एकंदरीत ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे समजा 4 महिने, बरोबर आहे. ठीक आहे, आता 4 महिने दिसताना टाईम आपल्याला जास्त वाटतोय. 4 महिने राहिलेत अजून. पण थांबा, आता शॉक तर तुम्हाला पुढं लागेल. या 4 महिन्यामध्ये काय आहे, तर तुमचे बोर्ड प्रॅक्टिकल्स पण याच्यातच होणार आहेत, बरोबर? तिथं तुमचे 10-15 दिवस, जास्त दिवस वेस्ट होणार. बोर्ड प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला कमीत कमी कॉलेजमध्ये जायला लागेल, प्रॅक्टिकल द्यायला लागतील, त्याची थोडीशी प्रिपरेशन वगैरे तरी करायला लागेल ना, बरोबर? त्याच्यानंतर काय दिवाळी. ओके. कितीही जरी ठरवलं, तर 7-8 दिवस तर दिवाळीमध्ये आपले जाणारच आहेत, बरोबर? त्याच्यामुळे आपल्याला अगोदरच लक्षात पाहिजे, की आपलं टाईम टेबल कसं असलं पाहिजे. त्याच्यानंतरनं राइटअप्स. ओके. आता तुमचे बोर्डचे राइटअप्स असतील, तुम्हाला नोटबुक्स कंप्लीट करायचे असतील, तुम्हाला भरपूर काय-काय जर्नल वगैरे कंप्लीट करायचं असेल, त्याचा तुमचा टाईम जाणार. मग हे सगळं किती कशामध्ये होणार आहे तुमच्या या 4 महिन्यामध्ये. एक्झाम पण आहे, बरोबर? याच्यात तुम्हाला प्रिपरेशन पण करायची. 12चा सिलेबस आपण पाहूया नक्की तुम्हाला किती प्रिपरेशन करायची. ओके. लक्षात घ्या, हा आहे तुमचा फिजिक्सचा सिलेबस. ओके. फिजिक्सचा सिलेबस बरोबर. त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर टोटल किती चॅप्टर्स आहेत? 16 चॅप्टर्स आहेत आणि प्रत्येक चॅप्टरचं वेटेज चांगलं आहे. म्हणजे जेमतेम वेटेज आहे बोर्डमध्ये प्रत्येकाचं. आता 16 मध्ये जर आपण पाहिलं, रोटेशनल डायनामिक्स, त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस एंड रेडिएशन, थर्मोडायनामिक्स, ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज, वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, त्याच्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, एसी सर्किट्स, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ एटम अँड न्यूक्लिआय, देन काय सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. याच्यात बरेचसे चॅप्टर्स जे आहेत, तर ते खूप म्हणजे हाय लेव्हलचे आहेत, बरोबर? आणि काही ईझी पण चॅप्टर आहेत. आता मी तुम्हाला ईझी चॅप्टर सांगतो. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस खूप ईझी आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ एटम अँड न्यूक्लिआय ईझी चॅप्टर आहे, कारण आपण एटमचं स्ट्रक्चर 8वी पासून शिकत आलेलो आहे, बरोबर? त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर बाकीचे जे चॅप्टर्स आहेत, समजा सुपरपोजिशन ऑफ वेव्हज असेल, वेव्ह ऑप्टिक असेल, एकमेकावर लिंक आहेत. ऑसिलेशन आता थर्मोडायनामिक्स सारखा चॅप्टर आहे. हा तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला एकाची जरी स्टडी केली म्हणजे व्यवस्थित जर केली, तर तुमच्या दोन्ही सब्जेक्ट मधला तो चॅप्टर कव्हर होणार आहे, बरोबर? तर या पद्धतीने जर तुम्ही पूर्ण सिलेबस अॅनलाईज केला, तर सिलेबस हा ईझी आहे. कव्हर होण्यासारखा आहे. फक्त काय करायला लागेल, सुरुवात आत्तापासून करावं लागेल, बरोबर? सिलेबस जरी ईझी असेल, तर सिलेबस मोठा आहे खूप. पहा, 16 चॅप्टर्स आहेत आणि बुकमध्ये जर पाहिलं तर 364 अराउंड पेजेस त्याचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवात आत्तापासून करावं लागेल. जर व्यवस्थित जर केलं, कंटिन्यूटी जर अभ्यासामध्ये ठेवली, तर 100% तुम्हाला यश मिळणार. ओके. त्याच्यामुळे काय लक्षात ठेवायचं, की सिलेबस आत्तापासून करा. तर याच्यातील काय करायचं तुम्हाला, की जे हाय वेटेज टॉपिक आहेत, ओके. वेटेजवर व्हिडिओ मी बनवणार आहे. तो व्हिडिओ आल्याच्यानंतर तुम्हाला वेटेज समजेल. ऑलरेडी तुमच्याकडे समजा पी असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. जर याच्यातले हाय वेटेज जर आपण टॉपिक पाहिले, ते जर अगोदर केले, ओके, हाय वेटेज टॉपिक अगोदर केले, तर आपल्याला बरं पडेल. नंतर एक्झामच्या वेळेस आपण लो वेटेज टॉपिक करू शकतो किंवा हाय वेटेज टॉपिकचीच पुन्हा रिव्हिजन करू शकतो. त्याच्यामुळे तुमचा टाईम पण सेव्ह होईल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, फिजिक्ससाठी स्ट्रॅटेजी मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. फक्त आता सध्या आपण सिलेबसमध्ये पाहूया. बरोबर. हा आहे केमिस्ट्रीसाठी सिलेबस. ओके. आता केमिस्ट्रीसाठी तुम्हाला किती 16 चॅप्टर्स. फिजिक्सचे 16, केमिस्ट्रीचे 16, 32 चॅप्टर्स, बरोबर. आता केमिस्ट्रीचा जर सिलेबस पाहिला आपण, ठीक आहे, फिजिक्स एवढाच म्हणजे तो कसा आहे, वास्ट आहे, बरोबर. म्हणजे भरपूर सिलेबस आहे, पण सिलेबस ईझी आहे केमिस्ट्रीचा. तुम्ही पाहिलं म्हणजे सॉलिड स्टेट असेल, सोल्युशन असेल, त्याच्यानंतर खाली जर तुम्ही पाहिलं ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री, त्यानंतर पॉलिमर केमिस्ट्री असेल, बायोमॉलिक्युल्स असेल, हे खूप खूप ईझी चॅप्टर आहेत. म्हणजे हे 3-3, 4-4 चॅप्टर एका दिवसात होण्यासारखे चॅप्टर आहेत, बरोबर. पण तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं की हाय वेटेज जे टॉपिक आहेत, प्रत्येक सब्जेक्टसाठी मी हे तुम्हाला सांगतो. एक आपली
फायनल स्ट्रॅटेजी म्हणून ऐका, की हाय वेटेज टॉपिक तुम्हाला सध्या करायचे आहेत. कारण आपल्याकडे सध्या वेळ आहे, बरोबर? जे इम्पोर्टंट किंवा हाय वेटेज टॉपिक आहेत, तर ते तुम्हाला सध्या करायचे आहेत. आणि नंतरनं जे थोडे लो वेटेज टॉपिक आहेत. आता जर आपण पाहिलं समजा बायोमॉलिक्युल्सला ठीक-ठाक वेटेज आहे. पण बाकीचे जर चॅप्टर्स पाहिले, तर थोडंसं वेटेज कमी आहे. कंपॅरेटिव्हली बाकीच्या चॅप्टर्सला म्हणजे समजा एलिमेंट्स ऑफ ग्रुप असेल, त्याच्यानंतर हे पहा केमिकल थर्मोडायनामिक्स, फिजिक्समध्ये सुद्धा चॅप्टर आहे आपल्याला थर्मोडायनामिक्स. 80% हे दोन्ही चॅप्टर सेम आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एक जरी केला म्हणजे व्यवस्थितरित्या तुमचा अभ्यास होऊ शकतो, जर तुम्ही आपल्याला फॉलो केलं तर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, तर हे आता तुम्ही मॅथ्ससाठी पहा. हा मॅथ्स 2 साठी आहे. ओके. मॅथ्स 2 चा हा सिलेबस आहे आणि हा मॅथ्स 1 चा सिलेबस आहे. ओके. आता जर आपण पाहायला जर गेलं, तर मॅथ्स 1 तुमचं ईझी आहे. मॅथेमॅटिकल लॉजिक 1 ते 1.5 तासाच्या आतमध्ये पूर्ण चॅप्टर कव्हर होतोय. जास्त काही नाहीच आहे. अँड, ऑर, इन ओके एवढंच त्याच्यामध्ये आहे. बरोबर. इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन त्याच्यानंतर एवढंच त्याच्यामध्ये आहे. देन मॅट्रायसेस. मॅट्रायसेस पण खूप ईझी आहे. जर तुमच्या व्यवस्थित कन्सेप्ट जर क्लिअर असतील, एडजॉइंट वगैरे कसा काढायचा, ओके. त्या पद्धतीने मॅट्रिसेस तुम्ही इझिली क्लिअर करू शकता. ओके. देन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता हा थोडासा विद्यार्थ्यांना, मुलांना कसा जातो, जड जातो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, जड आहे, पण तो आपल्याला करायचा आहे. कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला समजा इथं 12th साठी नाही, तर पूर्ण इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सची गरज पडणार. त्याच्यामुळं तो चॅप्टर बिलकुल स्किप करायचा नाही. त्याच्यानंतर काय पेअर ऑफ स्ट्रेट लाईन खूप कन्सेप्च्युअल आणि एक ईझी टॉपिक आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. देन वेक्टर्स. वेक्टर्स पण एक थोडासा जड जातो मुलांना, पण करायला लागणार आहे. कारण वेटेज भरपूर आहे वेक्टरचं. वेक्टर करायला लागणार आहे. त्याच्यानंतर लाईन आणि प्लेन असेल, लिनिअर प्रोग्रामिंग असेल, हे खूप सोपे चॅप्टर्स आहेत. पण तुमचं इझिली कव्हर होईल. ओके. आता याचे किती 7 चॅप्टर्स आपल्याकडे आहेत सिलेबसमध्ये. तर 7 पैकी समजा मॅथेमॅटिकल लॉजिक जर सोडला, तर बाकीचे चॅप्टर्स म्हणजे थोडेसे टफ आहेत. मॅथेमॅटिकल लॉजिक खूप सोपं आहे. बरोबर. तो तुमचा म्हणजे तुम्ही तो नंतरनं केला तरी चालेल. ओके. पण पहिले या चॅप्टर्सकडे तुम्ही लक्ष द्या. तर त्याच्यानंतरनं इथं पहा डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके. तुम्हाला जर हे 2 चॅप्टर जर आले, तर तुम्ही नेक्स्टकडे जाऊ शकता. इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. ओके. हे जर तुम्हाला किती 1, 2, 3, 4, 5 हे जर 5 चॅप्टर आले, तर तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन करू शकता. ओके. आणि हे डायरेक्टली सेपरेट आहेत. त्यांचा इथं काही संबंध नाही. म्हणजे सिलेबसमध्ये आहे, पण या चॅप्टरसोबत त्यांचा काही संबंध नाही. मग तुम्हाला करायचंय काय? इथं तुम्हाला पहिल्या चॅप्टरपासून सुरुवात करायला लागेल. आधी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायला शिकायला लागणार. नंतर त्याचे ॲप्लिकेशन समजून घ्यायला लागणार. नंतरनं पुन्हा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दिलेला असेल, त्याचं इंटिग्रेशन फाइंड करायला लागणार. ओके. इनडेफिनाइट नंतर तुम्हाला लिमिट्स पुट करून डेफिनाइट इंटिग्रेशन असणार. ओके. नंतर ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन आणि नंतरनं डिफरन्शियल इक्वेशन असणार. म्हणजे हे लाईन वाईजच तुम्हाला चॅप्टर्स करावे लागणार आहेत. बरोबर. याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली कोणता चॅप्टरमध्ये घेऊ शकत नाही. लाईन वाईजच करायला लागणार. आणि नंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन मोजून 3 ते 4 3-3, 4-4 फॉर्म्युले आहेत त्या चॅप्टर्समध्ये. हे 2 चॅप्टर्स जर पाहिले ना, त्याच्यामध्ये मोजून 3 ते 4 फॉर्म्युले आहेत. एका दिवसामध्ये किंवा समजा लयच जर झालं, तर एक 2-3 तासामध्ये हे दोन्ही चॅप्टर्स तुमचे परफेक्ट होऊन जातील. त्याच्यामुळे लक्षात घ्या, अगोदर डिफरन्शिएशन पासून सुरू करा. डेरिव्हेशन डिफरन्शियल इक्वेशन पर्यंत संपवा तुम्ही. म्हणजे इथं तुम्हाला कोणताही एक्सक्यूज मिळणार नाही, की हा चॅप्टर अगोदर आणि हा नंतर. तुम्हाला एका लाईन वाईजच हे करावे लागणार आहे. कारण चॅप्टर्स इंटरलिंक आहे. तुम्हाला जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही, तोपर्यंत इंटिग्रेशन तुम्ही कसं घेऊ शकता ना? बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, की लाईन वाईज हे चॅप्टर कव्हर करायचे आता नंतर येतं बायोलॉजी. आता ज्या विद्यार्थ्यांकडे बायोलॉजी आहे, ओके. आता बरेचसे विद्यार्थी आपले वाले आहेत. पण बरेचसे विद्यार्थी असे आहेत, की ज्यांचं पी-सी-एम-बी म्हणजे त्यांच्याकडे बायोलॉजी पण आहे. तर बायोलॉजी मी तुम्हाला पर्सनली सांगतो. माझं पी-सी-एम-बी होतं बरोबर 12th मध्ये. बायोलॉजी मला खूप सोपं जायचं. म्हणजे त्याचं 8 रिस्पिरेशन एंड सर्क्युलेशन सारखा चॅप्टर असेल. ओके. त्याच्यानंतर बाकी खूप याच्यात हार्ड असं काहीच नाही. फक्त 10 नंबरचा सॉरी 10 ब्रेनचा एक चॅप्टर आहे. ओके. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. ओके. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हा चॅप्टर थोडासा ट्रिकी आहे. पण बाकीचे जेवढे चॅप्टर्स आहेत ते खूप खूप ईझी आहेत. तुम्ही फक्त काय करायचं याच्यामध्ये बायोलॉजीसाठी काय करायचं, टेक्स्ट बुक हे तुमचा म्हणजे एक मित्र बनला पाहिजे बायोलॉजीसाठी. तुम्ही जेवढं टेक्स्ट बुक रीड कराल, डायग्रामची प्रॅक्टिस कराल, तेवढं बायोलॉजी तुम्हाला ईझी जाणार आहे. आणि बायोलॉजी तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. फक्त पाठ करून सुद्धा बायो होत नाही. बरेचसे म्हणतात बायोला फक्त पाठ करायचं असतं. तसं बिलकुल नाही. तुम्हाला समजून घ्यावं लागेल. म्हणजे इथं पहा ना, रिस्पिरेशन आणि सर्क्युलेशनमध्ये तुम्ही समजा आपल्या लंग्स असतात, आपले समजा जे हार्ट असतात, त्याचं तुम्हाला एकदा स्ट्रक्चर समजलं पाहिजे. वर्किंग मेकॅनिझम काय असेल ते समजलं पाहिजे. ना की फक्त पाठ करून तुम्हाला ते जमणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल. आपण ज्याप्रमाणे समजा फिजिक्सच्या कन्सेप्ट समजून घेतो. ओके, फोर्स असेल, प्रेशर असेल, बर्नॉलीज प्रिन्सिपल असेल.
यासारख्या कन्सेप्ट आपण इमॅजिन करून समजून घेतो. त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पण काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर समजा कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन सारखा चॅप्टर आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही नोट डाउन करा, की बायो हा पाठ करण्याचा सब्जेक्ट नाही. ठीक आहे, काही अंशी तो पाठ करण्याचा आहे. म्हणजे कसं समजा जर आपण डेफिनेशन वगैरे जर पाहिलं किंवा समजा प्लांट वॉटर रिलेशन पाठ करण्यासाठी सारखा चॅप्टर आहे किंवा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन वगैरे पाठ करण्यासाठी सारखा चॅप्टर आहे किंवा आपण स्वतः त्याच्यात मनाने लिहू शकतो असे चॅप्टर्स आहेत. रिस्पायरेशन सर्क्युलेशन सारखा चॅप्टर असेल, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन सारखा चॅप्टर असेल किंवा मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन यासारखे जे चॅप्टर्स आहेत, ते कन्सेप्च्युअल चॅप्टर्स आहेत. ते तुम्हाला काय करायला लागणार, समजून घ्यावं लागणार. फक्त पाठ करून ते तुमचे होणार नाही. म्हणजे तुम्हाला समजलं, की बायोलॉजीचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. जे चॅप्टर्स पाठ करण्यासारखे आहेत किंवा लक्षात ठेवण्यासारखे आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, बरोबर. पण जे चॅप्टर्स कन्सेप्च्युअल आहेत, तर ते चॅप्टर्स तुम्हाला समजूनच घ्यायचे. ते तुम्ही पाठ जर करायला गेले, तर तुमचा मिसमॅच होणार, तुमचा ते पाठ होणार नाही. आणि डायग्राम्सकडे आपल्याला एक विशेष लक्ष द्यायचंय बायोलॉजीसाठी स्पेशल. जर तुम्हाला डायग्राम्स वगैरे काढता येत नसेल, तर डायग्राम्स काढायची प्रॅक्टिस करा. ओके. कारण डायग्राम्सला खूप मार्क असतात किंवा तुमच्या पेपरचं जे प्रेझेंटेशन असतं, तर ते तुम्ही कसं त्याला ड्रॉ केलंय किंवा किती तुम्ही मन लावून ते केलंय, त्याच्यावर डिपेंड करतं किंवा मग त्यानुसारच तुम्हाला मार्क्स मिळतात. बायोलॉजीसाठी तरी हीच स्ट्रॅटेजी आहे. ओके. तर आता आपण सब्जेक्ट वाईज पाहू. फर्स्ट ऑफ ऑल आता फिजिक्ससाठी पहा. फिजिक्ससाठी काय करायचं की तुम्हाला कन्सेप्ट खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे समजा एखादी कन्सेप्ट असेल, बर्नॉलिस प्रिन्सिपल ही एक कन्सेप्ट आहे. तुम्हाला काय करायचं की ती शिकण्याच्या अगोदर किंवा तुम्ही रीड करत असताना, शिकवताना रिअल लाईफमध्ये ती कुठे यूज होते, त्याचा तुम्हाला संबंध आणायचा आहे. म्हणजे समजा एखादं ॲप्लिकेशन असेल, रिअल लाईफमध्ये समजा डिस्क ब्रेक वगैरे त्याचं ॲप्लिकेशन आहे. ती कुठे यूज होते, ती कशा पद्धतीने यूज होते. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जरासं न्यूमेरिकमध्ये जायचं. म्हणजे कसं त्याची डेफिनिशन पाहायची, त्याचं डेरिव्हेशन पाहायचं, त्याचा फॉर्म्युला पाहायचा. या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्हाला बुकमधले सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहायचे आहेत. नंतर एक्सरसाइज मधले एक्झाम्पल पाहायचे आहेत. ओके. एवढ्या जर गोष्टी तुम्ही कन्सेप्टसाठी केल्या, कारण पाठ करून तरी तुमचं किती होणार विचार करा. समजा 16 चॅप्टर्स आहेत. 16 चॅप्टर्समध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. ओके. काही कन्सेप्ट खूप कन्फ्युजिंग किंवा हाय लेव्हलचे आहेत. मग पाठ तरी तुम्ही किती करणार आहे? तर मग तुम्हाला समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही. फिजिक्ससाठी तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट ही समजून घ्यायला लागणार, मन लावून करायला लागणार आणि रिअल वर्ल्ड जो सिनेरिओ आहे, त्याच्याशी तुम्हाला ती कंपेअर करावी लागणार. त्याच्यानंतर काय? लॉज. आता फिजिक्समध्ये भरपूर सारे लॉ आहेत. ते लॉ तुम्हाला डेफिनिशन सहित लाईन टू लाईन त्यांचं डेरिव्हेशन तुम्हाला पाठ करायला लागणार आहे. ह्याच्यामध्ये नो एक्सक्यूज. जरी तुम्हाला लॉ समजला असेल, ओके, त्याची डायग्राम पाठ करा किंवा कशा पद्धतीने तो डिराईव्ह करता येईल, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर डेफिनिशन असतील. ओके. तुम्हाला सांगायची गरजच नाही. तुम्ही पेपर पॅटर्न पाहिला असेल डेफिनिशन किती इम्पोर्टंट आहे. त्यानंतर डेरिव्हेशन असतील आणि मेन म्हणजे डिस्टिंग्विश. खूप जास्त नाही, पण थोडेसे डिस्टिंग्विश आहेत. स्ट्रीमलाईन फ्लो असेल, टर्मिनल फ्लो असेल, याचा डिस्टिंग्विश आहे. त्यासारखे भरपूर सारे डिस्टिंग्विश आहेत, ते तुम्ही पाठ करा. पाठ करा म्हणजे समजून घ्या थोडक्यात त्या पद्धतीने. पण डिस्टिंग्विश तुम्ही बिलकुल स्किप करू नका. जर तुम्ही इथून मागचे जर पेपर पाहिले, तर त्या पेपरमध्ये बऱ्याचशा मार्कला डिस्टिंग्विश आलेले आहेत. ओके. आणि डिस्टिंग्विशसाठी समजा एखादा डिस्टिंग्विश 2 मार्क्स आले, तर आपल्याला तिथं 4 पॉइंट लिहिणं गरजेचं आहे. असं नाही की आपल्याला 1 मार्कला 1 पॉइंट असतो. बिलकुल नाही. तुम्हाला तिथं 4 पॉइंट म्हणजे अशा पद्धतीने डिस्टिंग्विश तुम्हाला तयार करायला लागेल. ओके तिथं. आणि तुम्हाला अशा पद्धतीने 4 पॉइंट्स त्याचे लिहायला लागतील. त्याच्यामुळं ही तुम्ही खबरदारी घ्यायची. आता फिजिक्ससाठी तुम्हाला अजून एक खूप आनंदाची गोष्ट सांगतो, की सह्याद्री ट्युटोरियल्सच्या प्लेलिस्ट. ओके. महेश सरांनी खूप जीव तोडून त्याच्यामध्ये शिकवलं आहे. नवीनच प्लेलिस्ट तयार केली. त्याचा 5वा व्हिडिओ आजच अपलोड केलाय. ओके. तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पहा. ओके. तुम्हाला नवीन प्लेलिस्टमध्ये तिथं व्हिडिओ सापडतील सह्याद्री ट्युटोरियल्स चॅनलवरती. तुमच्या बोर्डचं टेन्शन ती प्लेलिस्ट घालवणार आहे. त्याच्यामुळे ती प्लेलिस्ट एकदा नक्की तुम्ही जाऊन पहा. नक्की व्यवस्थित त्याच्या नोट्स काढा आणि व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. ओके. तर नेक्स्ट आपण पाहूया केमिस्ट्रीसाठी. केमिस्ट्री खूप ईझी सब्जेक्ट आहे. फक्त तुम्हाला काय करायला लागेल, जे हाय वेटेज टॉपिक आहेत, तर ते अगोदर करायला लागतील. बरोबर? कारण केमिस्ट्रीचा सिलेबस थोडासा जास्त आहे, वास्ट आहे. बरोबर? त्याच्यामुळे हाय वेटेज टॉपिक तुम्ही अगोदर करा. त्यानंतर लॉज असतील, डेफिनिशन असतील, तर त्या तुम्ही व्यवस्थित करा. म्हणजे फिजिक्स सारखी स्ट्रॅटेजीच केमिस्ट्रीमध्ये आहे. फक्त केमिस्ट्रीमध्ये कसं आहे, थोडेसे पाठांतर करण्यासारखे किंवा लक्षात ठेवण्यासारखे जास्त टॉपिक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आता मॅथ्स. मॅथ्समध्ये स्ट्रॅटेजी म्हणजे काय? तर महत्त्वाचं म्हणजे फॉर्म्युला शीट. आहे का तुमची फॉर्म्युला शीट रेडी? ओके. जर असेल तर चांगली गोष्ट आहे. फॉर्म्युला शीट कशी तयार करायची? तुम्ही अभ्यास करत असताना जेवढे फॉर्म्युले तुम्हाला दिसतेत त्या टॉपिकमध्ये, तेवढे तुम्हाला साइडला लिहून ठेवायचे. जेणेकरून काय तुम्ही एक्झामच्या वेळेस जाल, त्यावेळेस तुम्हाला पूर्ण पुस्तक चाळायची गरज नाही, पूर्ण पुस्तक उचलून पाहायची गरज नाही. तेवढं तुम्ही 2-4 पेजेसचं तुमचं फॉर्म्युला शीट जरी पाहिलं, तरी तुम्हाला ते खूप हेल्पफुल ठरेल. त्याच्यामुळे फॉर्म्युला शीट तयार करा आणि मॅथ्ससाठी गुरुमंत्र तो म्हणजे फक्त प्रॅक्टिस. तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे. तुम्हाला जरी इंटिग्रेशन समजलं, नवीन-नवीन एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करावे लागणार आहेत, बरोबर?
जरी तुम्हाला एखाद्या टाइपचं इंटिग्रेशन समजलं असेल, तर त्याच्यावर तुम्हाला कमीत कमी 4-5 प्रॅक्टिस म्हणजे एक्झाम्पल तरी सोडवावे लागणार. जेणेकरून तुमचा तो पॉइंट परफेक्ट होईल. कारण मॅथ्समध्ये आपण तिथं म्हणजे पाठांतर वगैरे त्या गोष्टी त्याच्यावर नसतात. त्याच्यामुळे एकच त्याला गुरुमंत्र आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस, 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 प्रॅक्टिस. तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल. ओके. आणि त्यानंतर बायोलॉजी जसं मी तुम्हाला सांगितलंय, की एक्सरसाइजमधले जे क्वेशन्स आहेत, आपल्या चॅप्टरच्या एंडिंगचे जे क्वेशन आहेत, ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बायोलॉजीच्या बुकच्या व्यतिरिक्त काही बायोलॉजीमध्ये येणार नाही. तुम्हाला ते कव्हर करायचंय आणि विशेष लक्ष द्यायचंय डायग्राम्सवर. तुम्ही ज्या बुकमध्ये ज्यात तुम्ही डायग्राम काढता, ओके, पेपरमध्ये, तर त्या डायग्राम व्यवस्थित असल्या पाहिजेत, लेबल्ड असल्या पाहिजे, म्हणजे त्याला व्यवस्थित नावं दिलेले तुम्ही पाहिजेत, जेणेकरून एक्झामिनर समजा जो पेपर चेक करणारा व्यक्ती आहे, त्याच्यापुढे आपलं इम्प्रेशन पडेल, बरोबर? त्याच्यामुळे तुम्ही डायग्राम्सवर विशेष लक्ष द्या. कारण विचार करा, बायोलॉजीचं एका क्वेशनचं आन्सर तुमचं असतं 1-1, 2-2 पेजेस बरोबर. एवढं कोणता एक्झामिनर तुम्हाला चेक करत बसणार नाही. ओके. तो काय पाहणार की पॉइंट्स, की हायलाइट्स तुम्ही काय केले. डायग्राम्स व्यवस्थित काढली, ठीक आहे, मार्क्स देणार. या पद्धतीने बायोचे पेपर चेक होतात. ओके. आणि मी स्वतः हे डोळ्यांनी पाहिलंय, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यामुळे काय करायचं, डायग्राम्स ज्या असतील त्याच्यावर विशेष लक्ष द्यायचं. डायग्राम पेन्सिलनेच काढायच्या पेपरमध्ये सुद्धा. ओके. आता ज्यावेळेस बोर्ड्सच्या एक्झाम जवळ येतील, तर त्यावेळेस आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवूच, की कसा पेपर अटेम्प्ट करायचा. ओके. त्याच्यानंतर काय आता हाऊ टू राइट ॲन्सर इन पेपर. आता मी थोडंसं एक तुम्हाला इथं म्हणजे पार्श्वभूमी सांगतो किंवा कशा पद्धतीने एक थोडीशी आयडिया देतो. समजा हा क्वेशन 1A क्लिअर इंडिकेशन झालं पाहिजे म्हणजे दिसलं पाहिजे क्लिअरली इथं तुम्हाला क्वेशन पेपरचा समजा जो काही समजा नंबर आहे, तर तो क्लिअरली इंडिकेट झाला पाहिजे, बरोबर? त्याच्यानंतरनं समजा या पद्धतीने तुम्ही ॲन्सर लिहिताय. त्याचबरोबर तुम्ही डायग्रामच्या हेल्पने जर एखादं ॲन्सर जर एक्सप्लेन केलं, तर ते खूप खूप चांगलं ठरतं. म्हणजे एखादी डायग्राम काढायची साइडला, ओके. त्या डायग्राममध्ये काय गिव्हन आहे, त्या डायग्रामचं स्ट्रक्चर तुम्हाला एकदा एक्सप्लेन करायचंय, ओके. आणि त्याच्यानंतर काय युजेस असतील, एडवांटेजेस असतील, डिसएडवांटेजेस असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या आहेत. मग या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित पेपर जर लिहिला, पेपर अटेम्प्ट केला, तर 5 आउट ऑफ 5 म्हणजे जेवढ्या मार्क्सचा तो क्वेशन असेल, तेवढ्यापैकी तेवढे मार्क्स तुम्हाला मिळतील म्हणजे मिळतील. या पद्धतीने पेपर जर अटेम्प्ट केला, मी स्वतः या स्ट्रॅटेजीचा अवलंब केलाय. एच-एस-सीमध्ये केला असेल, 10वी केला असेल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग एक्झाममध्ये केलाय. बरं, तुम्ही जेवढं स्वतःच्या मनाने लिहिता, तेवढे तुम्हाला मार्क्स जास्त मिळतात. थोडीशी इंग्लिश चुकू द्या, काही हरकत नाही. ओके, लिहिण्याची प्रॅक्टिस थोडीशी तुम्ही इम्प्रूव्ह करा, काही हरकत नाही. फक्त डायग्राम काढा, जे असेल ते गिव्हन लिहा. तुम्हाला काय दिसतंय डायग्राममध्ये ते तुम्ही लिहायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या अकॉर्डिंग जे ॲन्सर असेल ते तुम्ही लिहायचं. डायरेक्टली नवनीत असेल, गाईड असेल, ओके, अपेक्षित वगैरे असेल, याच्यातला छापण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या पद्धतीने लिहिण्याचा ट्राय तुम्ही करू नका. तुम्हाला जे समजलंय त्या कन्सेप्टमधून जे येतंय ते लिहा. कारण हे जे पेपर्स आहेत ते मॅन्युअली चेक होणार आहे. त्याच्यामुळे तो पण समोरचा एक माणूसच आहे, बरोबर? तो पण तुमचं ॲन्सर पाहणार आहे, की ह्याने नक्की पाठ करून लिहिलंय, की ह्याने नक्की म्हणजे समजा कशातून मनाने लिहिलंय. त्याच्यामुळे त्या अकॉर्डिंग तुम्हाला मार्क्स मिळतील. अशा पद्धतीने तुम्ही पेपर अटेम्प्ट करायचा आहे. तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झामसाठी, तुमच्या प्रिपरेशनसाठी, एम-एस-टी, सी-ई-टीसाठी, फ्युचर इंजिनिअरिंगसाठी आमच्याकडून सह्याद्री ट्युटोरियल्स असेल, टेक एस्पायर ग्रुप असेल, खूप खूप शुभेच्छा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपलं चॅनल तुमच्या मित्र शेअर करा आणि नक्की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके. जर तुम्ही नवीन असाल, तर या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.